नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा 4था एपिसोड पार पडला. या एपिसोडमध्ये आपल्याला नॉमिनेट झालेल्या सदस्यांची लिस्ट कळाली आणि कोणकोणते सदस्य आजच्या एपिसोडमध्ये नॉमिनेट झालेत. जवळपास 9 सदस्य या नॉमिनेशनच्या राऊंडमध्ये गेलेले आहेत आणि यातला एक सदस्य आपल्याला इलिमिनेट होताना दिसणार आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद ह्या नॉमिनेट झालेल्या आहेत या आठवड्यामध्ये. करण सोनवणे पण नॉमिनेट झालेला आहे. रुचिता जामदार ही सुद्धा नॉमिनेट झालेली आहे. प्रभू शेळके पण नॉमिनेट झालेला आहे. अनुश्री माने ही देखील नॉमिनेट झालेली आहे या आठवड्याकरता. रोशन भजनकर हा सुद्धा नॉमिनेट झालेला आहे. राधा पाटील पण नॉमिनेट झालेली आहे या वीक साठी आणि सागर कारंडे हे सुद्धा नॉमिनेट झालेले आहेत आणि दिव्या शिंदे ही सुद्धा नॉमिनेट झालेली आहे. मित्रांनो, ही होती जे नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांची लिस्ट. आपल्याला काय वाटते की कोण या आठवड्यामध्ये इलिमिनेट होणार? जवळपास आज 14 तारीख आहे. 16 तारीख म्हणजे परवापर्यंत वोटिंग लाईन चालू असणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला वोट करता येणार आहे. ते जिओ हॉटस्टार या ऍप्लिकेशनवर आपल्याला वोटिंग लाईन चालू असणार आहे. तिथे जाऊन आपण जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना वोट करू शकता. तर आतापर्यंत गेम बघायचं झाला तर स्ट्रॉंग कंटेस्टंट कोणतं वाटतंय यापैकी आपण ते सांगतो तुम्हाला. दीपाली सय्यद ह्या जरा थोडेसे स्ट्रॉंग वाटतात. करण सोनवणेने आपल्याला माहितीच गेम कशा पद्धतीने पलटवला आणि कशा पद्धतीने गेम खेळतोय. रुचिता त्याच्या पाया पडत होती, सर्व हात पाया पडली, पण त्यांनी पॉवर की काय दिली नाही. त्यामुळे कशा पद्धतीने गेम खेळते ते बघतायच. स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे म्हणावं लागले करण सोनवणे. रुचिता जामदार ही सुद्धा देखील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. संपूर्ण कोल्हापूरचा सपोर्ट रुचिताला 100% असणार आहे. प्रभू शेळके आतापर्यंत कॅमेरा लाईट मध्ये फोकस मध्ये आलेला आहे आणि सगळे टास्क वगैरे व्यवस्थित पार पाडतो. त्यामुळे तो देखील या आठवड्यात इलिमिनेट होण्यापासून वाचू शकतो. अनुश्री माने पण 100% चांगली खेळ खेळते आतापर्यंत आणि संपूर्ण साताऱ्याचा आणि महाराष्ट्राचा सपोर्ट अनुश्रीला आहेच. रोशन भजनकर दादा खेळतायत चांगले, पण म्हणावं एवढे आता कॅमेऱ्यासमोर दिसलेले नाहीयेत, पण गेम खेळतायत. जास्त भांडण वगैरे नाही, काही नाही. त्यांच्या पद्धतीनं गेम कशा पद्धतीने खेळता येईल त्या पद्धतीने खेळतात. जे भांडी धुवायचा टास्क होता त्यामध्ये पण अप्रतिम त्यांनी खेळलेले. राधा पाटील यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर गेम एवढा काय आपल्याला या 2-3 दिवसामध्ये दिसलेला नाही आणि सागर कारंडे दादा खेळतायत चांगले आणि सर्व मिसळून वगैरे असतात. जिथं चुकतंय तिथं बोलतायत. त्यामुळं आहे थोडाफार गेम जाणवतोय त्यांचं. स्ट्रॅटर्जी वगैरे चांगली आहे गेमची. दिव्या शिंदे ज्या आहेत त्या बोलतायत कुठे काय चुकलं आणि सर्व टास्क वगैरे करतायत. तरी पण बघूयात, पण जास्त कॅमेरा समोर अजून त्या सुद्धा नाही आलेल्या. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते कोण इलिमिनेट होणार या आठवड्यामध्ये? नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि वोटिंग लाईन चालू आहेत. जाऊन जिओ हॉटस्टारवर जाऊन वोट नक्की करा आपल्या आवडत्या कॅन्डिडेटला. धन्यवाद.